नमस्कार बाबांनो, दाजीपूरमध्ये पोचलेलो. ते कागेलचं दादाघाट पडलेत, मस्तपैकी चहा प्यायला थांबलो. मग काय तिथे बिल्ला बाय बघा, चपट्या तोंडाचा नवीनच मॉडेल होतं. फोंड्याचा घाट उतरून आलो. तिथे इथल्या गावडे आपला 0707 भावानं नियोजन लावलं. या रांडेच्याने बिन बेर पिलेत बघा, खरं दडवून ठेवलेत व्हिडिओ काढाल म्हणून. खायला आणि प्यायला लाजत नसतं रे. मग काय जेवायला आलो बघा हॉटेलमध्ये. एक नंबर टॉपचं कोकणी जेवण सांगितलेलं, डाळ भात हो, दुसरं काय नव्हतं. सगळेजण खाल्लो बिल्लो. इटल्याला म्हटलं आता जातो बाबा, म्हटलं मी तुझी गाडी चालवून दमलो. मी इटल्याची गाडी राऊंड मारून आलो. मस्तपैकी आता म्हटलं गोव्याला जायचं, जातो म्हटलं भावा. मग काय सकाळी आलो बघा इथं गोव्यात. जिथं गाडी खाली करायला तिथंच मासे भेटत होते. मग काय आम्ही सुट्टी देतो, लावले की नियोजन. मस्तपैकी 200 रुपयाचं बांगडा आणलेत. दिप्या रांडाचा म्हटला बांगडाच घ्यायचा म्हटला, मी साफ करतो. रांड्याला बांगडा काय साफ करायला येत नव्हता, तरी पण असू दे म्हटलं आम्हीच केलं. कांदा बिंदा कापून घेतला तरतरीत, मस्तपैकी नियोजन लावलं. खांब्या बिंब्या फोडायचं म्हटलं, आज सुट्टी यायला नाही. आता नुसता गिरवी करायची म्हटलं, मच्छी करी करायची म्हटलं, फ्राय बी काय तसलं काय करत बसायचं नाही. फायनली जेवण करून तयार झाला. काय या फिलिंग ढगातेच की रस्सावर वड की वड नुसता, आणि सोबत पॅक रॉयल ग्रीनचा पॅक होता. एक नंबर असं टॉपचं लागायला तर की नाही दणकाच. हॉटेलमध्ये ही फिलिंग मिळाली नसती, ती गाडीत मिळते आम्हाला. म्हणून तर आम्ही कायम गाडीत जेवण बनवून खाते. भात पण असला टॉपचा चालता की नाही नाद खोळा. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे यूट्यूबची, तिथे जाऊन बघा. फुल कॉमेडी ब्लॉग आहे. हिंदी